जसा औरंगजेब विशाळगडाकडे त्याने कूच केलं, तसे ते लगेच प्रतापराव म्हणजे त्या लिहितात प्रतापरावांना, की औरंगजेब आता विशाळगडास बिलगला आहे, म्हणजे तो आता येऊ घातलेला आहे तिथे. आणि हा जो गनीम आहे हा दगेखोर गनीम आहे. आणि कोण काय करेल, कोण समयी काय करेल याचा नेम नाही. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आता लक्षात घ्या आणि सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करा आणि ह्याला सतत ह्याच्यावरती गोटामार करा. म्हणजे ह्याला छोट्या-छोट्या हल्ल्यांनी ह्याच्या सैन्याला त्रस्त करा. त्यानंतर ह्याची रसद तोडा ठिकठिकाणी. म्हणजे गोरिला वॉरफेअरचे अनेक मंत्र त्यांनी ह्या पत्रांमधनं आपल्या सरदारांना कळवले. तरीच हा धास्तावलेला राहील. तरच हा थोडासा त्रस्त राहील. नाहीतर ह्याने जर ठरवलं, तर हा काहीही करू शकेल. तर त्याची ही अनिश्चितता तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारे त्या इन्स्ट्रक्शन्स देतात आजच्या आपल्या भाषेमध्ये त्यांच्या सरदारांना. त्यानंतर ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली म्हणजे त्यांचं विठोजी केसरकरांना पत्र गेलं किल्लेदारांना, की खूप छान शाब्बास तुम्ही अशा प्रकारे हा किल्ला लढवला. तर हे किती एक लीडरशिप म्हणून आपल्याला किती महत्त्वाचं आहे. म्हणजे मी स्वतःचं आर्मीमध्ये होते, तर आपल्या म्हणजे जवानांचं जे मोराल असतं ते आपल्याला वाढवायला लागतं, त्यांना शाबासकी द्यावी लागते, त्यांना त्यांच्या चुका दाखवून द्यायला लागतात, त्याही एका विशिष्ट पद्धतीने. तर हे मला खूप छान वाटलं तारा राणींचं. त्यानंतर सिंहगडासंदर्भात त्या असं खरमरीत पत्र पण लिहितात बेरड प्रमुखांना, की तुम्हाला हे म्हणजे सक्त सांगितलं होतं, की किल्ला पावसाळ्यापर्यंत भांडवावयाचा. तुम्ही उतावळी केली आणि तो तुम्ही गनिमाला दिला. हे बरे केले नाही. तर अशा पद्धतीने त्यांचा वचक होता. म्हणून खाफी खान लिहून ठेवतो, की कुणा सरदाराची काय बिशात त्यांच्या आज्ञेबाहेर जायची.